कशा पद्धतीने बॅटल रंगतोय मैदानावर। थोड्याच वेळात सामन्याला होते सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय। चिन्ह एंड करणं मारा करेल गोलंदाज विशाल गावंड साई चव्हाण साठी। पहिल्या चेंडूची फेकी पाहूया। स्ट्राइक एंडला असेल फलंदाज साई चव्हाण, तर नॉन स्ट्राइक एंडला असेल ऋषिकेश नारंगीकर। सामना करेल विशाल गावंड याच्या गोलंदाजीचा। पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते सज्ज आणि पहिलाच खराब चेंडू। अवांतरच्या स्वरूपामध्ये संघाचा श्री गणेश होता। एक धाव संख्या सहज प्राप्त होती चिन्ह संघाच्या खात्यामध्ये। संघाचा धावफलक होते पहिलं खातं खोलते। संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावर। काहीशी खराब गोलंदाजी म्हणता येईल। पहिला चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू टाकतोय गोलंदाज विशाल गावंड। विशाल गावंड याच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी। सामना करीत स्ट्राइक एंड फलंदाज साई। आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू। कुठेतरी मारा भरकटलेला दिसतोय गोलंदाज विशाल गावंड याचा। हा सलगचा आलेला दुसरा स्क्वेअर चेंडू। अद्याप विशाल गावंड या गोलंदाजाला सूर गवसलेला दिसत नाही मैदानावर। पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज। आता मात्र सुरेख चेंडू आणि तितक्याच ताकदीने मारलेला फटका। नक्कीच पहिल्या चेंडूवर आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार। सुरुवातीचे 2 चेंडू जरी खराब टाकले असते, नंतरचा चांगला चेंडू होता, पण तितक्यात ताकदीचा फलंदाज साई चव्हाण त्याच्या अगेन्स्ट खेळतो आणि त्या चेंडूचा फायदा घेत असताना चेंडू दाडून दिला सीमारेषा पार। 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार। विशाल गावंड याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी। सामना करील स्ट्राइक एंड फलंदाज साहिल। साहिल मात्र चौकारांशी आपलं खांदा खोलते आणि संघाला नेऊन ठेवते 6 धावसंख्येवर। आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पर्यंत चेंडू आणि खूपच सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने मारला हा खणखणीत दणदणीत चौकार। चौकार। आता साहिल मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय। नक्कीच पिरकुन संघाच्या अंगे 70 ते 80 धावांचा टार्गेट ठेवण्याचं लक्ष असेल चिन्ह संघाचं, पण पिरकुन संघाची सुद्धा तितक्या ताकदीची गोलंदाजी। पाहूया पुढच्या चेंडूची फेकी। पुन्हा एकदा चौरकस मारण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही। तत्पूर्वी चेंडू गेला निर्धाव यष्टरकाच्या हातामध्ये। या चेंडूवर कुठल्याही पद्धतीची धाव होत नाही। संघ जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावर, 10 या आकड्यावर। या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे। चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज सज्ज। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आला तसा भिरकावून दिला। चेंडू गेला सीमारेषा पार। 7 धावांसाठी खणखणीत षटकार। बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार। षटकारांची संघाची धावसंख्या हलते। धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर। आता कुठेतरी विशाल गावंडचं षटक मागणं ठरतोय आपल्या संघासाठी। आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केल्या विशाल गावंड याने धावसंख्या खर्च करतोय 16। काहीस मागणं षटक विशाल गावंड यांच्या षटकातील 5व्या चेंडूची फेकी। सामना करीत सलामीवर फलंदाज साहिल। पुन्हा एकदा जोरकस स्टेपाउंड होऊन मारलेला फटका। नक्की झेल उडाला। क्षेत्ररक्षक येतोय झेल काढी आणि सुरेख झेल। साई चव्हाण याच्या रूपाने लागलेला चिरनेर संघाला हा पहिला हादरा। फलंदाजी पाहायला मिळाली। साहिल याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 14 धावसंख्येची खेळी करून माघारी येतोय फलंदाज साहिल चव्हाण। चांगली फलंदाजी म्हणता येईल साहिल याची। निश्चित पाहायचंय साहिल याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येते राहुल मुंबईकर, एक इन्फॉर्म फलंदाज। त्याच्याकडे पण भरपूर क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची। सुरुवातीचे काही चेंडू जरी खराब टाकले असते विशाल गावंड या गोलंदाजाने, नंतर चांगला कमबॅक म्हणता येईल विशाल याचा। राहुल मुंबईकर याच्यासाठी एक ऑफर आलेला आहे।
लगातारचे 3 षटकार मारले तर शुभम मुंबईकर याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साहिल याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज राहुल. राहुल मुंबईकर साठी आणखी एक सुवर्ण संधी आलेली आहे. हॅट्रिक साठी मुलपाडा 11 संघाच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फलंदाज राहुल साठी नक्कीच राहुलवर बक्षिसांची खैरात होताना दिसतोय मैदानावर आपल्याला. पाहूया. सॉरी 5000चं बक्षीस आलेलं आहे हॅट्रिक साठी मुलपाडा 11 संघाच्या वतीनं. नक्कीच खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू होता. रिस्की रन ठरण्याची शक्यता होती पण तसं काय होत नाही. ऋषी मात्र नकार देतो. पहिले षटक समाप्त होते. पहिले षटक समाप्ती अखेरीस चिरनेर संघ धावून पोहोचतोय 16 या आकड्यावर 1 विकेटच्या समाप्तीनंतर. संघाच्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आलेली आहे. कोणी सुद्धा कुठल्याही खेळाडूने हॅट्रिक मारली तर राहुल मोकोले यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच चिरनेर संघाच्या खेळाडूंना पैशांचा मात्र वर्षाव होताना दिसतोय मैदानावर. बघूया कुठला खेळाडू या संधीचा लाभ उठवतोय. येणाऱ्या 4 षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज पिरपूर संघाच्या वतीनं. पंचांना विनंती असेल सामन्याला थोडा स्पीडअप करायला सांगायचं आहे पिरकुन संघाला. आधीच सामन्याला उशीर झालेला आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सौरभ गावण. आणि पोयलन बॉक्स मधून कुठल्याही खेळाडूने आवाज द्यायचा नाही. आयोजकांकडून ही तुम्हाला सक्तीची विनंती केली जात आहे. सर्व संघांसाठी नियम कंपल्सरी अनिवार्य राहतील ही आयोजकांची आपल्याला विनंती असेल. तत्पूर्वी होते सामन्याला सुरुवात. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज सौरभ गावण. इंद्रायणी एंड करणं मारा करीत सलामीवर फलंदाज ऋषिकेश साठी. ऋषिकेश होते सज्ज. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या स्थगित 16 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. सौरभ याची पहिला चेंडू टाकत असताना ऋषिकेश याला मात्र चकवा देऊन गेला चेंडू. सौरभ याच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी. सामना करून ऋषिकेश. आता मात्र कट केलेला चेंडू. नक्कीच चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. ऋषिकेश याच्या बॅट मधनं तिसऱ्या चेंडूची फेकी करेल गोलंदाज सौरभ. ऋषिकेश साठी पहिला चेंडू सुरेख टाकला होता सौरभ यानं. मात्र दुसऱ्या चेंडूचा समाचार घेत असताना चेंडू धाडून दिला सीमारेषा पार. आता मात्र जोरकस मारलेला फटका. 1 धावसंख्या सहज पळून काढली आणि मात्र 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागते. कुठेतरी सिंगल डबल वर पण भरणा देताना दिसतोय चिरनेर संघ. नक्कीच चिरनेर संघाच्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. कोणीही षटकारांची हॅट्रिक मारली तर राहुल मोकोले याच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याची चिरनेर संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र जोरकस मारलेला फटका. राहुल मुंबईकर यांना चेंडू धाडून दिला सीमारेषा पार. बिग 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 हिट षटकार. याच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी मुलपाडा 11 संघाच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच षटकाराच्या हॅट्रिक साठी शुभम मुंबईकर याच्याकडनं वैयक्तिक 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच राहुल मोकोले याच्याकडनं चिरनेरच्या सर्व खेळाडूंसाठी जी ऑफर असेल कोणीही हॅट्रिक मारली षटकारांची तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच बक्षिसांची खैरात मैदानावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. राहुल मुंबईकर याच्या बॅट मधून आलेलं बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा षटकार. पाहायचा आहे नक्कीच 1 षटकार आणि 8000 रुपये.
सुवर्ण संधी आलेले आहे फलंदाज राहुल साठी एक षटकार आणि 8,000 रुपये पाहूया मैदानावर मिळेल तर काय फलंदाज राहुल आता मात्र सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू त्याला तितक्याच ताकदीने मारलेला हा फटका एक धाव संख्या सहज प्राप्त होते एक धाव संख्येने संघाचा धावफलक करते संघ जाऊन पोहोचतोय 34 आकड्यावर दुसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावर सुरेख धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर बोर्डवर तसेच मी विनंती करतोय आमचे प्रमुख मान्यवर महेश भाई केनी यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झाले मी त्यांना विनंती करतोय की त्यांचा आमच्या आयोजकांच्या वतीने यशस्वी मान सन्मान केला जाते आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे महेश भाई केनी मी मनीष मोकल यांना विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आर्थिक कर्तव्य या उक्तीप्रमाणे महेशजी केनी यांचं व्यासपीठावर सन्मान केला जातोय आमच्या आयोजकांपैकी एक प्रमुख आयोजक मनीष मोकल यांच्या हस्ते त्यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय मायेची उपचार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ अनेक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सुवर्ण अशी ट्रॉफी देऊन आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला जातोय नक्कीच अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात त्यापैकी एक महेश भाई केनी यांच्या व्यासपीठावर यथोचित मान सन्मान केला जातोय मायेची उपदेशाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन राहुल मोकल आणि मनीष मोकल यांच्या हस्ते सत्कार केला जातोय नक्कीच आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तत्पूर्वी मी नेक्स्ट सन्मान करू इच्छितो अजित वशिनीकर यांचा सुद्धा व्यासपीठावर मान सन्मान केला जाईल मी विनंती करतो आदित्य पाटील यांना की त्याने त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे नक्कीच चिन्ह सांगायला लागलेला हा राहुल यांच्या रूपाने सलगचा दुसरा हजरा रुपेश याला लागलेला हा पहिलाच हजरा अजित वशिनीकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय व्यासपीठावर आमचे आयोजक आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उपचार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय नक्कीच माझे साथी समालोचक राजेंद्रजी भगत यांचे सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे मी सुद्धा त्यांचा शब्द सुनांना आभारी मानतो नक्कीच बोलूया सामन्याकडे नवीन फलंदाज येतोय विवेक हतनोलकर राहुल याची जागा भरून काढण्यासाठी हॅलो पहिल्या चेंडूवर लागलेला हातरा जिंकण्या संघाला धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 34 तिसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे गोलंदाज आहे रुपेश मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी राहुल याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज विवेक हटनोलकर पंचांची गाठ घेताना दिसतोय नक्कीच उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल रुपेश याच्या गोलंदाजीचा वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज रुपेश चिन्नर एंड करणं मारा करेल विवेकसाठी आता मात्र जोरकस मारलेला फटका विवेक याच्या बॅट मधून आलेला हा सलग तंदनी षटकार सुरेख सुरमधुर संगीत पाहायला मिळालं आपल्याला मैदानावर जाऊया पुढच्या चेंडूची फेकी वेगसाठी पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही तत्पूर्वी एक धावसंख्या सत पूर्ण केली पाहिजे दुसरीचा प्रयत्न करतोय मात्र ऋषिकेश नकार देतोय एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल एक धावसंख्येने संघाचा धावफलक कळते धावफलक जाऊन पोहोचला 41 या आकड्यावर सुरेख सुरुवात म्हणता येईल चिरनेर संघाची रुपेश याच्या षटकातील चौथ्या चेंडूची फेकी सामना करीत सलामीवीर ऋषिकेश आता मात्र ऋषिकेश यानं मारलेला हा जोरकस फटका नक्कीच चेंडू गेला सीमारेच्या पार 6 धावांसाठी षटकार एक्सोलेटरवर पाय देताना दिसतोय कुठेतरी गिअर चेंज केलेले दिसतात नक्कीच षटकार चौकारांच्या हाणामारी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते फलंदाजांच्या
कडनं कुठेतरी पिरकून संघाची गोलंदाजी मात्र खराब होताना दिसतोय मैदानावर. कुठेतरी कमबॅक करावं लागेल पिरकून संघाला जर चिरनेर संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखवायचं असेल, पण तसं काय होत नाही. चिरनेर संघ मात्र हवी ठरतोय पिरकून संघावर. पाहूया रुपेश याच्या पुढच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी. सामना करेल ऋषिकेश. ऋषिकेश वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय 4 चेंडूंचा सामना करत असताना आता मात्र पुन्हा एकदा धोरकस मारलेला फटका नक्कीच झेल उडाला आणि सुरेख झेल. ऋषिकेश याच्या रूपाना चिरनेर संघाला लागलेला हा सलगचा तिसरा हदरा. हॉल थँक्यू आशिष भालेकर. आपण पाहताय चालू असलेला हा सामना यजमान श्री महागणपती चिरनेर अर्थात स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, सर्वांना हवा हवासा व्यक्ती, ज्या माणसानं अतिशय गरिबीतून राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग असे यश निर्माण केलं, पण मात्र जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला या उक्तीप्रमाणे सर्वांना आवडणारा आज अण्णा आपल्यातून निघून गेले, पण त्यांची स्मृती चिरकाळ टिकावी या उद्देशाने त्यांचे 2 सुपुत्र कुमार आणि परेश यांच्या माध्यमातून चिरनेर संघ खेळताना पाहताय. नवीन येतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोलाड या नावाने प्रसिद्ध असणारा चिरनेर संघाचा एक सिनियर खेळाडू राकेश फुंडेकर 36 धावा धावफलकावर. समोर असणारा गोलंदाज रुपेश फिरकीचा जादूगर. हा उलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाही. क्वालिफाईड पंच अर्थात दुहेरी भूमिकेमध्ये असणारे आमचे बोरखार गावचे समालोचक मित्र देवडाकी सर. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढलेली आहे. राकेश फुंडेकरला सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे पारितोषिक. स्पर्धेचे मुख्य आयोजक संकेत मात्रे यांच्याकडनं. अतिशय सुंदरशी स्पर्धा. धावसंख्या 37 47 48. लक्ष आहे तुमचं, बघायचं होतं आम्हाला. 48 धावसंख्या. हा मात्र एक अपील झालं. अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता आणि तो मात्र उचलून दिला. पंचाने फलंदाज होणार. बॅक टू पॅव्हिलियन राकेश फुंडेकर. आणखी एक सफलता मिळाली पेरकोन टीमला आणि आणखी एक हादरा मिळालाय चिरनेर टीमला. डीजे सर्वांना एक आमंत्रण आहे. संध्याकाळी मानसी फार्म हाऊसला श्रीनिधी आदित्य पाटील या कन्येचा वाढदिवस आहे. आदित्य पाटीलचं सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांनी यायचं आहे. मांसाहारी जेवण आणि व्हेज असे दोन्ही जेवण आहेत. नक्की आपण यायचं आहे. फलंदाज बाद झाला राकेश फुंडेकर. मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज पौरश ठाकूर. एक रायझिंग स्टार खेळाडू चिरनेर टीमचा, उद्याचं भविष्य म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनफॉर्म या चिरनेरच्या संघामधला इनफॉर्म खेळाडू आणि खऱ्या अर्थानं आपल्या गुणवत्तेनुसार चिरनेर प्रीमियर लीग या गावामध्ये होत आहे आणि त्या एका संघाचा संघनायक म्हणून ज्याच्यावर जबाबदारी असणारा खेळाडू, नॉस्टॅकला असणारा खेळाडू, जी चिरनेरची ओळख निर्माण केली कमी काळामध्ये, तो विवेक हातनोरकर. संघाची परिस्थिती जर बघितली, दुतर्फा हा सामना 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर 48. नवीन येतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिरकोण टीम कडनं अजय गावण. अजय गावण येतोय मैदानाच्या आतमध्ये. वागेश्वर तिरकोण. अजय गावण आलाय नवीन गोलंदाज. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन. अतिशय सुंदरची स्पर्धा आपण पाहताय. पवित्र अशा भूमीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेले हे चिरनेर गाव 1930 चा ऐतिहासिक जंगल सत्याग्रह ज्या भूमीमध्ये संपन्न झाला. नवसाला पावणारा आणि हक्कीला धावणारा चिरनेरचा महागणपती
या महागणपती क्षेत्रामधील स्पर्धा अजयचा पहिला चेंडू वेग साठी पॅडलशिपचा प्रयत्न, हा प्रयत्न अनेक वेळा करताना दिसतो हा खेळाडू, पण अनेक वेळा असफल होताना दिसतोय आणि हा चेंडू ही गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र 48. अतिशय सुंदर स्पर्धा 24 लाईव्ह, उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी. संदेश दादा पाटील बोरले यावेळी चेंडूला फेकून दिलाय. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पूल पूल सक्सेसफुल. सरकार डीजे ओपनवर अतिशय सुंदर. मात्र यावेळी बहरामध्ये आलाय हा खेळाडू चिरनेर टीमचा. अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धा खेळताना आपण वेगळा पाहिलाय. मग रायगड प्रीमियर लीग असू द्या, जय माता दी सोनार टीम मध्ये खेळलाय, उरण प्रीमियर लीग मध्ये चिरनेर टीमचा संगणक म्हणून ज्यानं काम पाहिलं. आणि यावेळी सुद्धा डाक्टर संघामध्ये असणारा खेळाडू वेग 54 धावा. अजयचा हा चेंडू लो फुलटास, प्रॉपर संपर्क झाला नाही. एक धाव संख्या इजिली पूर्ण. 2चा प्रयत्न होता, नकार दिला. एकच धाव. एका धाव संख्येवर संघ पोहोचते 55 वर. आता मात्र स्ट्राइक झाली. रोटेट नवीन आलेल्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पौरस ठाकूर. कशा प्रकारचा खेळ, एक मोठा स्टेज आहे पौरस साठी, कारण ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण खेळता, स्वतःला सिद्ध करता, येणारा काळ हा आपल्यासाठी खूप काही सांगून जात असतं. ते करेल का? पौरस साठी हा चेंडू होता, फटका बसलाय. पंकज गावण चुकी करणार नाही. वागेश्वर टीमचा एक अनुभवी असा खेळाडू पंकज गावणने हा झेल पकडलाय आणि पौरस या खेळाचा केला अंत. आणखी एक सफलता मिळाली वागेश्वर फिरकून टीमला आणि आणखी एक हादरा मिळाला स्वर्गीय बाजीराव दामा परदेशी या टीमला. डीजे नितीन बाद झालाय. पौरस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतो. 6व्या क्रमांकावर नवीन फलंदाज की ज्यानं चिरनेरचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल केलंय. चिरनेरचा पहिला खेळाडू की ज्यानं आपल्या स्वप्नातली पहिली मालिकावीर गाडी वलभच्या मैदानात जिंकली, तो हा खेळाडू अनुप मोकल. आणि अनुप मोकलची आणखी एक ओळख त्याचे बंधू अर्थात मनीष मोकल. चिरनेरचे एक उमद व्यक्तिमत्व मनीष मोकल, ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप मोठं आहे. असे मनीष मोकल यांचे बंधुराज अनुप मोकल मैदानाच्या आतमध्ये येतो. धावसंख्या धावपट्ट्यावर 55. कमबॅक केलं. मानसिक दडपण होतं गोलंदाज अजयवर, ते मानसिक दडपण क्रिएट केलं या गोलंदाजानं. यावेळी हा फटका बसला असं वाटेल. विशाल गावण झेल खाली येणार आणि आणखी एक फलंदाज बाद. चूक केली नाही फलंदाजानं, क्षेत्ररक्षकानं, आणि मात्र विशालनं हा साधा सोपा असा झेल पकडला आणि खेळीचा अंत केला. अनुपचा आणखी एक सफलता मिळाली वागेश्वर फिरकोण टीमला आणि आणखी एक खतरा मिळालाय चिरनेर टीमला. डीजे नितीन बाद झालाय. अनुपची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वर्गीय बाजीराव दमा परदेशी अण्णा यांचे सुपुत्र बुमबुम माट्या परेश परदेशी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 55 धावा या मैदानावर मात्र कमी होतात, कारण हे मैदान धावांचं आहे. 78 धावा 79 धावा चेस होताना या मैदानानं पाहिल्यात. त्यामुळे चिरनेर संघाला खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पडलाय. अजयचं कौतुक करावं लागेल. एक षटकार जरी या षटकामध्ये खाला असला तरी मात्र 2 बहुमुळे सफलता आपल्या टीमसाठी या गोलंदाजाने मिळवून दिलाय. ते नाव आहे अजय गावण. हा चेंडू कलात्मक क्लास पाहायला मिळाला चेंडू मध्ये, कारण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. ते उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं परेशनं. चेंडूला भिरकवला सीमारेषेच्या पार. चौकार. डीजे
वर धावसंख्या 59. आता मात्र शेवटचं एक षटक असेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अनेक आपण गोष्टी पाहिल्या की सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा आज ऑफिशियली खऱ्या अर्थानं लाईव्ह आपण पाहताय. 24 डेकोरेशन जर आपण बघितलं, सचिन घबाडी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत चिरनेर त्यांचं महागणपती डेकोरेशन आणि मात्र डीजे त्यांचे बंधुराज जितेन घबाडी. आणि मात्र या स्पर्धेला आपण आज ऑफिशियली समालोचक जर बघितलं, क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यानं अनेक मैदानं गाजवली, खास करून चिरनेरचं एक मैदान आम्ही ज्याची खेळी पाहिली होती. 20 मोठे खेळाडू मात्र क्रिकेट खेळत असताना आज ओळे हे जर गाव बघितलं तर क्रिकेटची पंढरी आणि या गावातील हा खेळाडू आज मात्र समालोचन क्षेत्रामध्ये एक आपली छाप ज्याने निर्माण केली रायगडामध्ये, ते म्हणजे आमचे परममित्र रेवाळजी म्हात्रे आणि मात्र बोरकर गावचे सुपुत्र शिवसंकल्प असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, एक मराठीचा बुलंद आवाज देवडाकी, असे 2 समालोचक स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण त्यांना पाहताय. नवीन गोलंदाज रुपेश वेग साठी हा मात्र फायनल क्षेत्र निवडला, चेंडूला भिरकावला, सी महाराष्ट्र पार चौकार. चार धावसंख्येत संघ 63. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण देवडाकी, नॉन स्ट्राइकला पंच आमचे बंधुराज आणि खऱ्या अर्थानं चिरनेरमध्ये कुठलीही क्रिकेटची स्पर्धा असू द्या ज्यांचं सहकार्य खूप मोठं आहे. तिरंगा नाईट स्पर्धा या स्पर्धेमध्ये ज्यांची मेहनत खूप असते खजिनदार म्हणून आणि अभिनव मित्र मंडळाचे एक आधारस्तंभ सीपीएल चिरनेर प्रीमियरचे एक यशस्वी मुख्य आयोजक रवींद्र भगत, असे पंच आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण जर धावपटावर बघितली, चौकारानं वाढली धावसंख्या जळती 63. आता मात्र वेग कतनोरकर या सामन्यामध्ये बहरलाय. ज्या खेळासाठी ओळखला जातो ती खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. वेग रुपेश अनुभवी असा गोलंदाज, यावेळी मोठा फटका आला, मानसिक दडपण होतं, ते दडपण खाली हा चेंडू फेकला, थोडस फंबल झाला. विशाल 2 धावा या चेंडूवर मिळाला, 2 धावसंख्येत संघ पोहोचतोय 65 वर. आमचे गुणलेखक मित्र खऱ्या अर्थानं तिरंगा नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव अलंकार अंकुश परदेशी यांचे सुपुत्र सन्माननीय तुषार अलंकार परदेशी. 65 धावा धावपटावर. हा चेंडू मात्र यावेळी निर्धाव फेकलाय. तत्पूर्वी विनंती असेल पाहुण्यांना सन्माननीय हेमंत मोकल आणि सन्माननीय सदानंद मोकल की आपण ही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. आयोजकाची विनंती आहे दोन्ही मान्यवरांना, हेमंत मोकल आणि सदानंद मोकल. 65 धावा. रुपेश सज्ज होते पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. हा चेंडू यावेळी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागली, पंकजनं चूक केली नाही, हा झेल पकडलाय. आणखी एक सफलता त्रिकोण टीमला आणि आणखी एक हादरा चिरनेर टीमला. डीजे सात फलंदाज बाद झालेत आणि मात्र आता नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावर. संघाचा एक अनुभवी असा खेळाडू, खूप सारी वर्ष आपण त्याला खेळताना पाहिला आहे. तो हा खेळाडू ओंकार पाटील मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपटावर 65. शेवटचे 2 चेंडू आयवा डंपर मध्ये नाला थांबला तर बरा होईल. मॅन ऑफ द सिरीज साठी आयवा डंपर ड्रायव्हर असतंय. 65 धावा धावपटावर. रुपेश अनुभवी असा गोलंदाज आहे तिरकोण टीमचा. 3 चेंडूची पॅनल्टी आहे तिरकोण टीमला, म्हणजे पूर्वार्धाच्या नंतर दुसऱ्या इनिंग नंतर 3 चेंडू कमी असतील त्यांना माहिती आहे तिरकोण टीमला. 65 धावा. हा चेंडू यावेळी झेल उडालाय. तेजसने मात्र हा साधा सोपा झेल सोडला तन्मयनं. 1 धाव मिळाली, 1 धावसंख्येत संघ पोहोचतोय 66 वर. आता मात्र या पूर्वार्धामधील पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू असेल. सामना करेल परेश परदेशी. बुमबुम माट्या या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू षटकार आला तर मात्र शेवट गोल करेल काय. 500 रुपयाचे पारितोषिक तुषार अलंकार परदेशांच्याकडनं. मात्र 500 रुपये मिळवू शकणार कदाचित फलंदाज सुद्धा बाद होईल. अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय बाजीराव दमा परदेशी संघ पोहोचतोय. 8 बाद
66 धावसंख्या 67 धावांचं आव्हान समोर असेल ते पिरकोण टीमला अर्थात 27 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये असेल वागेश्वर पिरकोण या टीमला। खऱ्या अर्थानं अनेक मान्यवरांचं आगमन होत असताना या स्पर्धेला गुणलेखक म्हणून सन्माननीय मनीषजी चिर्लेकर या गावातील सुपुत्र आहेत, त्यांचंही योगदान खूप मोठं आहे। 24 लाईव्ह या मनीष मान्यवरांचं आगमन झालं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ज्यांना आम्ही मानतोय आणि खऱ्या अर्थानं या गावातील पाटील परिवार ज्या परिवाराने 4 दशक या राजकारणावर हुकूमत गाजवली अशा पाटील परिवारातील एक सुपुत्र आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुशांतजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालं। मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतोय। या स्पर्धेनिमित्तानं सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचं चिरनेर गावाचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर ते सन्माननीय जयजी खार पाटील, त्याप्रमाणे युवा नेते भारतीय जनता पार्टी की ज्यांना आपण 2023 निवडणुकीमध्ये पाहिले ग्रामपंचायत चिरनेरच्या, मात्र भारतीय जनता पार्टीकडून लोकनियुक्त सरपंच पदासाठी अधिकृत उमेदवार असणारे मात्र त्यांच्या वाट्याला जरी पराभव आला असला तरी मात्र आपलं काम ज्या व्यक्तिमत्वानं चालू ठेवलंय असे सन्मान्य प्रतीक गोंदी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय। आणि प्रतीक गोंडी जर यांची ओळख सांगायला गेलोय तर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे खऱ्या अर्थानं ते मेवणीचा मुलगा आणि प्रशांत दादा ठाकूर विद्यमान आमदारांचे भाऊ म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आपण पाहता येते प्रतीक गोंदी व्यासपीठावर आले मनापासून त्यांचं सुद्धा या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। धावसंख्या धावपट्टावर 67-67 धावांचं आव्हान आहे। पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय उरण पंच असोसिएशन की ज्यानं रत्नागिरी प्रीमियर लीग गाजवली 10 दिवस ते जासई गावचे सुपुत्र संदीपजी पाटील आणि नॉन स्ट्रायकर असणारे पंच ज्यानं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये गाजवला विंदने गावासाठी ते मात्र दीपकजी पाटील असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये गेले। 67 धावांचं एक मोठं असं आव्हान 27 चेंडू मध्ये पार करत असेल वागेश्वर पिरकोण टीमला याची सूचना आम्ही पुन्हा एकदा वागेश्वर पिरकोण टीमला देतोय। आणि पुन्हा एकदा आपण 2 षटकासाठी जाऊया आमच्या गावातील एक उभरते समालोचक आशिषजी भालेकर यांच्याकडे। नक्कीच पूर्वार्ध संपला, उत्तरार्धामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना पिरकुन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। पाहूया कशा पद्धतीने 37 धावांचा पाठलाग करतोय पिरकोन संघ। पिरकुन संघाची सलामीची जोडी मैदानावर जाताना दिसतोय। सौरभ पाटील आणि तेजस गावण। हॅलो, पुन्हा एकदा सूचना आहे सर्व टीमला मैदानच्या आतमध्ये कोणीही गार्ड घालायचं नाही आहे, कारण घरी अनेक आपल्या महिला आई बहिणी बघतात मॅच, अन्यथा आपणास पेनल्टी दिली जाईल। तर आशिष मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदाना आतमध्ये गेलेली आहे तेजस आणि सौरव। तेजस म्हणजे उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग जी झाली त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त बोली ज्या खेळाडू होती तो तेजस आणि नॉन स्ट्रायकर असणारा फलंदाज सौरव। सध्या क्रिकेटच्या पलीकडे आपण जर बघितलं तर बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडी शर्यतीचं वेळ या अनेकांना लागलंय, त्यामधील हा वेडा माणूस आणि राहुल पाटील यांचा निश्चिम हा चाहता आहे तो सौरव गावण। अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली। नक्कीच दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचं भरपूर मोलाचं योगदान आहे, म्हणजे तो बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी करतो आणि क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय। नक्कीच पिरकोन संघाच्या वतीनं सलामीची जोडी सौरभ गावण आणि तेजस पाटील येतोय 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी। बघूया पिरकुन संघ मैदानामध्ये उतरलेला आहे, बघूया धावांचा पाठलाग कशा रीतीने करतोय। येणाऱ्या 5 षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे। तत्पूर्वी चिरनेर संघाच्या वतीनं सलामीचं षटक घेऊन येणारा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज विवेक हतनोलकर, चिरनेर एंडकडनं मारा करील फलंदाज तेजस साठी। निश्चित पंचांचा ग्रीन सिग्नल मिळतोय, होतोय सामन्याला सुरुवात।
वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज विवेक टू तेजस असा हा बॅटर मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा क्षेत्रक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय मैदानावर. निश्चित सामन्याला होतोय सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची एज लागली होती मात्र किपरला मात्र काही झेल गॅदर करता आला नाही. तत्पूर्वी चेंडू गेला निर्धाव धाव संख्या स्थगित 0 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर संधी मिळाली होती तेजस याचा विकेट घेण्याची मात्र काही विकेट घेता आली नाही. सुंदरसा झेल ड्रॉप होतोय. सुरेख चेंडू म्हणता येईल विवेक याचा. विवेक याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी सामना करील स्ट्राइक एंड फलंदाज तेजस. आता मात्र जोरकस मारलेला फटका निश्चितच पाहायचा. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. षटकार. आता कुठेतरी चिरंजीव संघाचे धापे दणाणलेले दिसतात मैदानावर. पाहायचा येणाऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने तेजस खेळ करतोय मैदानावर. विवेक याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूची फेकी सामना करील सलामीवर फलंदाज तेजस मात्र षटकारांशी आपलं खातं खोलतोय. आता पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि कुठल्याही पद्धतीची रन मिळत नाही चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होते. संघाची धाव संख्या धाव फलकावर लागते 6. विवेक याच्या षटकातील चौथ्या चेंडूची फेकी सामना करील तेजस. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका निश्चित झेल उडालाय. पाहूया पौरश येतोय ऋषी येतोय मात्र काय झेल मात्र नो मॅन्स लँड मध्ये करतोय. तत्पूर्वी 2 धाव संख्या सत पळून काढतात दोन्ही फलंदाज. 2 धाव संख्येने संघाचा धाव फलक कळते. संघ जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावर. आता कुठेतरी सुरेख धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर बोर्ड वर. विवेक याने आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली असता 8 धाव संख्या खर्च करतोय. विवेक याच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी. आता मात्र सुरेख चेंडू. निश्चितच या चेंडूवर कुठल्याही पद्धतीची धाव मिळत नाही. त्या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना गोवटणे विपक्षीय दादरपाडा. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या. निशांत वर्तक आहे गोवटणे संघाचा, दादरपाडा संघाचा या. विवेक याच्या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी. आता मात्र सुरेख चेंडू. 1 धाव संख्या सहज पळून काढली. ती पण रिस्की ठरण्याची शक्यता होती मात्र सुरेख फलंदाज क्रीज मध्ये पोहोचतोय. पहिल्या षटकाचा निर्वाला होतो. पहिलं षटक समाप्त आहे. संघ जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल विवेक याची. 67 धावांचं आव्हान असणार आहे फिरकून संघाच्या अगेन्स्ट. 67 धावांचा पाठलाग करत असताना फिरकून संघ पहिलं षटक समाप्त याखेरीस जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन कोण येतोय चेन्नई संघाच्या वतीनं पाहायचं आहे. दोन्ही संघाच्या संघटक इथं हजर आहेत. दादरपाडा संघ आणि गोवटणे संघ. मी विनंती करेन पाहुण्यांना जयेश खारपाटील विद्यमान अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चिरनेर आपल्या पवित्र शुभास्ते आपण या 2 संघ दरम्यान नाणेफेक करायचे आहे. दादरपाडा आणि गोवटणे. जयेश खारपाटीलच्या शुभास्ते अंतिम सामना पहिल्या फेरीमधला. गोवटणे आमचे सुनीलजी वर्तक सरांचा गाव आणि दादरपाडा आमचे प्रसादजी भोईर यांचा गाव. अशा 2 संघा दरम्यान हा सामना असेल. आशिष निश्चित दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज चिरनेर संघाच्या वतीनं ऋषिकेश नारंगीकर. स्वतः कर्णधार ऋषी याचा विश्वास दर्शवते. बघूया या विश्वासाला कितपत साध्य ठरतोय गोलंदाज ऋषिकेश. पाहायचा आहे नक्कीच इंद्रायणी एन करणं मारा कर ऋषिकेश तेजस साठी. आतापर्यंत तेजस वैयक्तिक
9 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूचा सामना तेजस्याने केला होता आणि 9 धावसंख्येवर खेळतोय. टॉस जिंकलेला आहे गोवटणे संघानं. आपला निर्णय लवकरात लवकर कोलवायचा आहे आपल्याला. तत्पूर्वी पहिले षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे पिरकुन संघ जाऊन पोहोचलेला आहे 9व्या आकड्यावर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. सामना करेल सलामीवीर फलंदाज तेजस ऋषी. असा हा बॅटल मैदानावर पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होतोय सज्ज. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू झेल उडालाय. झेल खाली स्वतः विवेक येतो पाहायचा आहे आणि मात्र सुरेख झेल. पिरकुन संघाला लागलेला तेजसाच्या रूपानं पहिला आदरा विजय. प्राप्त करतोय गोलंदाज ऋषिकेश तेजस याच्या रूपानं. पिरकुन संघाला लागलेला हा पहिला आदरा. तेजस्याची जागा भरून काढण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज विशाल गावंड येतोय. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज पिरकुन संघाचा. पाहूया कशा पद्धतीने खेळ करतोय आपल्या संघासाठी मैदानावर. निश्चित 67 धावांचा पाठलाग करताना पिरकुन संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. मान्यवरांचं स्वागत होतोय. मी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हेमंत मोकल यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचं आहे. आपला आदर सत्कार आपण स्वीकारायचा आहे. सुजय पाटील, तुषार परदेशी यांच्या शुभास्ते हेमंत मोकळ सामाजिक कार्यकर्ते चिरनेर यांचे यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. तुषार अलंकार परदेशी यांच्या शुभास्ते चालू असणारा सामना आपण पाहताय. तेजस बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेलाय. पिरकोट मात्र विशाल गावण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हेमंत मोकल यांचं स्वागत या निमित्तानं होत आहे आयोजकांच्या वतीनं. तदनंतर सन्माननीय जयेश खार पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चिरोनेर श्रेयस मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय जयेश खार पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा. एकेरी धावाली बॅटकटची जयेश खार पाटील विद्यमान सदस्य विद्यमान अध्यक्ष भाजप चिरनेर. थ्रोचं ऑब्जेक्शन आलंय. कृपया थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पंचांना विनंती असेल आपण थर्ड अंपायर राहायचा कारण चिरनेरचा संघ आहे. तुम्हीच निर्णय द्या. थ्रोचं ऑब्जेक्शन आलं गोलंदाजावर. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज ऋषिकेश. समोर असणारा फलंदाज सौरव गावंड. क्वालिफाईड पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. ते देतील डिसिजन. ओके ना सर? संदीप पाटील सर ओके ना? पाठवू का? जा आतमध्ये. लाईव्ह चेक करायचं काय? लाईव्ह चेक करा. थर्ड अंपायर तुषार परदेशी चेक करा. निश्चित पुढचा चेंडू चेक केला जाईल अशी पंचांची आम्हाला विनंती आलेली आहे. नक्कीच पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश सज्ज होते. आता मात्र सुरेख चेंडू, काहीसा चकवा देणारा चेंडू. फलंदाजाला मात्र काही चेंडू समजला नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित असेल 10 या आकड्यावर. आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ऋषिकेश नारंगीकर मैदानावर. 3 चेंडूंची फेकी करतो. 1 धावसंख्या खर्च करतो आणि 1 सफलता प्राप्त करतो. पुढच्या चेंडूची फेकी. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र तसं काही होत नाही. हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय. काहीसा मात्र आता जकडून ठेवलेला दिसतोय. बॅट पॅच मध्ये जाताना दिसतोय पिरकोन संघ. 67 धावांचा पाठलाग करत असताना या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सामना करेल सौरभ. आता मात्र जोरकस मारलेला फटका. सौरभ याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार.
ऋषिकेश याच्या 5व्या चेंडूवर हा आलेला खणखणीत षटकार, या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी सामना करेल सौरभ. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका पाहायचा आहे आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. वयामध्ये विजयाची जास्त खात्री नसताना सुद्धा सामोर जाणारा हा एक उमदा तरुण अपयश जरी वाटायला आलं असलं तरी मात्र पुन्हा एकदा त्यात ईर्ष्येनं आणि आत्मविश्वासानं समाजासाठी सामाजिक कार्य करणारा हा व्यक्ती, ज्या व्यक्तीनं या स्पर्धेला आम्हाला सन्मान चिन्ह म्हणून ज्यानं मदत केली, त्याप्रमाणे सन्मान जयेश खारपाटील यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलेत. या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही या निमित्तानं आभार मानतोय. 2 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ती 22. आता मात्र येणारे 15 चेंडू असतील आणि 45 धावांची आवश्यकता त्रिकोण टीमने लक्ष द्यायचं आहे. येणारे 15 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मध्ये जाण्याबद्दल नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन वेग हातनोलकर हा खेळाडू. सौरव गावण मात्र 2 षटकार उत्तुंग आपल्या बॅट बद्दल त्याच्या पाहिल्या. एक चांगला खेळाडू आहे पिरकोण टीमचा, अनेक सारी मैदान त्याने गाजवलीत आपल्या टीमसाठी. हा सौरव गावण. तर विशाल गावण एक अनुभवी असा खेळाडू पिरकोण टीमचा. 15 चेंडू 45 समीकरण. वेगचा हा फुलटास चेंडू होता. यावेळी बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्की असेल. पंचांचा इशारा बाईटचा आणि मात्र पंचांचा इशारा येतोय. भीमर साठी असणार रिव्हू. या चेंडूवर थर्ड अंपायर नो चेंडू. हा भीमर. या चेंडूवर 1 नो 1 22 अशा 2 धावा आणि या चेंडूवर आता असेल मात्र फ्री हिट. 15 चेंडू 43 समीकरण या सामन्यामध्ये तर राहिलंय. सामना हा अतिशय चांगला होताना दिसतोय. अनेक वेळा एका आमने सामने खेळत असताना अनेक वेळा पिरकोण टीमला पराभूत केले चिरणे टीमनं आणि अनेक वेळा पिरकोण टीमनं सुद्धा चिरणे टीमला पराभूत केलंय. अशा 2 संघादरम्यान हा सामना चिरनेर जिल्हा परिषद गणातील हे 2 संघ खऱ्या अर्थानं बाजीराव परदेशी हे नेतृत्व करत होते. या विभागाचं विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या नावाने चिरनेर संघ. हा फ्रीचा चेंडू मात्र सुरेख फेकला होता. फॉलोथ्रू मध्ये एक चांगला गॅदर केलाय. वेगनं 1 धावसंख्या मात्र वेग रोखू शकला नाही. आता समीकरण बदलणार. येणारे 14 चेंडू आणि विजयाची आवश्यकता असेल ते मात्र 42 धावांची. 14-42 समीकरण. यावेळी मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला सामना होतोय. चांगली गोलंदाजी वेग केली तर नक्की मात्र विजय आपल्या बाजूने झुकू शकतोय. मात्र चांगली फलंदाजी विशाल आणि सौरवने केली तर मात्र आपल्या बाजूने पिरकोण संघ सुद्धा हा सामना झुकवू शकतोय. सज्ज होते गोलंदाज वेग. एक वेगवान असा हा गोलंदाज चिरनेर एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. तो वेग. बॅटची एज लागली आणि मात्र ज्या विकेटची होती गरज ती विकेट यावेळी मिळवून दिली चिरनेर टीमसाठी. चिरनेर टीमची ओळख वेग आत्मकरता बाद केलाय विशाल गावंडला. विशाल गावंड झालाय बॅक टू पॅव्हिलियन. डीजे टायमिंग शॉट पाहायला मिळालं. गाणं अतिशय सुंदर होतं. खऱ्या अर्थानं संपूर्ण चिरनेरचं नव्हतं, संपूर्ण या महाराष्ट्राचं
श्रद्धास्थान चिरनेरचा महागणपती आणि महागणपतीचं गीत आपण ऐकलं डीजे नितीनच्या माध्यमातून। 5 जण विशाल मैदानाच्या आतमध्ये गेल्या नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय। समीकरण थोडंसं जड होताना पाहता या सामन्यामध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली। रुपेश हा अनुभवी असा खेळाडू पिरकोन टीमचा समोर असणारा गोलंदाज वेग, मात्र या सामन्यामध्ये रोहित नार्गेकरची कमी आम्हाला जाणवतोय। चिरनेरचे स्थगित आपला राहिली 25 छोटे अनेक आमचे व्हॉलंटियर बघताय। खूप मेहनत आमचे परम सुपुत्र संकल्प भगत, आशुपेत भगत, दर्पण भगत परिवार मात्र या रुपेशच्या बॅट मध्ये निघालाय। एक अतिशय आत्मविश्वास वाढवणारा ऐन मोक्याच्या क्षणी आलेला आहे 6 धावा। अजूनही 36 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली। रुपेशने मात्र चांगला फटका खेळला। 2 चेंडू अजूनही या षटकांमधील बाकी, म्हणजे 9 आणि 2 11 चेंडू ना। पुन्हा एकदा सज्ज होतो वेग। लो उलटा चेंडू होता। लॉंग ऑफ चार्जर मध्ये फक्त दिशा दिली चेंडूला। ओंकार पाटीलने चेंडू उचलेपर्यंत 1 धावसंख्या इजिली पूर्ण। 1 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 32 वर। आता मात्र या षटकामधील शेवटचा 1 चेंडू असेल। महाराष्ट्र पोलीस सन्माननीय सुनीलजी मोहिते सदरक्ष नायक खळद निग्रह नाही ज्यांचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं अनेक दुर्जनांचं मात्र काम करणार हा महाराष्ट्र पोलीस। यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू होता। ज्या विकेटची होती आणखी एक गरज, ती विकेट यावेळी वेगनं आपल्या टीमला मिळवून दिले। सौरव गौड होणार बॅक टू पॅव्हिलियन डीजे। विकेट जातोय मैदानावर। सौरभ याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज पिरकुन संघाचा तन्मय गावंड येतोय। निश्चित आता कुठेतरी आव्हान कुठेतरी जड होताना दिसतोय पिरकुन संघासाठी। आता मात्र आव्हान येऊन पोहोचतोय। 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणार आहे। नवीन फलंदाज येतोय। सौरभ याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज तन्मय गावंड। बघूया कशा पद्धतीने खेळ करतोय तन्मय। आपल्या संघाला जर विजय श्री खेचून आणायचा असेल तर नक्कीच षटकार जोकरांची आतिषबाजी करायला लागेल तन्मय याला, पण तितक्यात ताकदीची गोलंदाजी चिरनेर संघाची सुद्धा आहे। बघूया निश्चित आमचे मित्र ऋषिकेश खारपाटील सोन्या बैलाचे बिग फॅन 50-50 जयेश पाटील यांचे दररोज 1-2 स्टेटस त्यांच्या व्हॉट्सअपला आपल्याला पाहायला मिळतात असलेले ऋषिकेश पाटील हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरून जाऊया सामन्याकडे। सामन्याला होतोय सुरुवात। 4थं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश पाटील। एक चिरनेर एक्सप्रेस नावानं गाणला जातो हा गोलंदाज। स्वतः कर्णधार गणेश याच्यावर मात्र विश्वास दर्शवतोय आणि बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय गणेश। इंद्रायणी एंड करणं मारा करील गणेश। फलंदाज रुपेश साठी रुपेश याने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळतोय। गणेशाच्या षटकाला होते सुरुवात। पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते गणेश सज्ज। सामना करेल रुपेश।
रुपेश हा एक षटकारांशी आणि एक सिंगलशी खेळतोय मैदानावर आतापर्यंत। आता मात्र जोरकस मारलेला फटका आणि पहिल्या चेंडूवर येतोय षटकार। असताना गोलंदाज गणेश याचा पहिलाच चेंडू धाडून दिला सीमारेषा पार। 6 धावांसाठी षटकार। निश्चित कुठेतरी आता समीकरण बदलताना दिसतोय आपल्याला मैदानावर। पिरकुन संघ सुद्धा सांगतो आम्ही काही कमी नाही, आम्ही सुद्धा हा जिंकायला चालू इथे। त्या चुक्तीप्रमाणे आलेला हा खणखणीतचा षटकार। गणेशाच्या षटकातील पुढच्या चेंडूची फेकी। सामना करून रुपेश टू गणेश असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मैदानावर। आता पुन्हा एकदा स्वेर चेंडू कुठेतरी आता मात्र षटकार खाल्यानंतर गणेशाचा मारा भरकटलेला दिसतोय। आठ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असणार आहे। आता कुठेतरी सामन्याचं गणित मात्र कुठेतरी बदलताना दिसतोय आपल्याला मैदानावर। पुढच्या चेंडूची फेकी। पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू झेल उडालाय आणि मात्र सुरेख झेल। रुपेश याच्या स्वरूपानं पिरकुन संघाला लागलेला हा सलगचा चौथा हादरा। साठी आलेला नवीन फलंदाज पंकज गावंड येतोय। आता कुठेतरी सामन्याचं गणित सामन्याचं समीकरण बदलतोय। आता मात्र 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असणार आहे। नवीन फलंदाज येतोय पंकज गावंड। पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय गणेश याच्या गोलंदाजीचा। गणेश आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी करतोय, 2 चेंडूंची फेकी करतोय, 7 धावसंख्या खर्च करून 1 सफलता प्राप्त करतोय आपल्या खात्यामध्ये। गणेश याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूची फेकी। सामना करील नवीन फलंदाज पंकज गावंड। दुसरा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची एज लागते। चेंडू गेला सीमारेषा पार। 4 धावांसाठी चौकार। डीजे म्हणता येईल। 4 धावसंख्या प्राप्त होते या चेंडूवर। आता मात्र समीकरण बदलताना दिसतोय। 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे। पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज गणेश। आता पुन्हा एकदा जोरकस फटका मारला लेग साइडच्या दिशेने। चेंडू गेला सीमारेषा पार। 4 धावांसाठी चौकार। डीजे म्हणता येईल गोलंदाज गणेश याची। असं वाटलं होतं सुरुवातीला कमबॅक करेल, मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते पंकज याची। आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करतोय पंकज आणि 8 धावसंख्येवर खेळतोय। आताच मात्र समीकरण मैदानावर बदललेलं दिसतोय। 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे। गणेश वैयक्तिक 4 चेंडूंची फेकी करतोय आणि 15 धावसंख्या खर्च करतोय। गणेश याच्या षटकातील 5व्या चेंडूची फेकी। इंद्रायणी एंड करणं मारा करील। आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका। पंकजाच्या बॅट मधून आलेला हा षटकार। कुठे सामन्याचा पूर्ण निकालच बदलून टाकलाय गोलंदाज पंकज गावंड याने।
3 चेंडूंचा सामना करत असताना 14 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज पंकज। आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला, मात्र खराब गोलंदाजी म्हणता येईल चिरनेर संघासाठी गणेश याच्याकडनं। या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी सामना करील पंकज। पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका, झेल उडाला, ऋषिकेश येते झेल खाली आणि मात्र सुरेख झेल। फिरकून संघाला लागलेला हा सलगचा 5वा आदरा पंकज गावंड याच्या मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन ठेपलाय। 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे। अद्याप ही सामना कोणाच्या बाजूने झुकल सांगू शकत नाही। सामना अद्याप 50% आहे। नवीन फलंदाज येतोय चेतन पाटील पंकज याची जागा भरून काढण्यासाठी। हॅलो बघा 3 मध्ये 14 बनवायचे आहेत। खऱ्या अर्थानं शेवटचं षटक आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 3 चेंडू मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला। त्याचं कारण असं आहे संघ उशीर आला, तब्बल 35 मिनिटं या संघाला उशीर झाला। आणि मित्रांनो पेनल्टीची किंमत काय आहे, मॅच अजूनही बॅलन्स आहे, अजून निर्णय देऊ शकत नाही, ऑफिशियल निर्णय घेऊ शकत नाही आपण। कोणताही संघ जिंकू द्या मित्रांनो, परंतु गाळबोट लागतो स्पर्धेला आणि हरतो तो खऱ्या अर्थानं, जिंकतो तो क्रिकेट असतो। त्यामुळे वेळेवर येत जा मित्रांनो। आता जर समीकरण जर असं असतं 6 मध्ये 14 तर आणखीन कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही गेला असता। 3 मध्ये 14 थोडंसं दडपण आहे, परंतु अजूनही मॅच आहे, बॅलन्स आहे, 2 मोठे फटके मारायचे आहेत। अनलेस एखादा चेंडू वाईट मी तर म्हणेन खराब फेकला त्यावर सुद्धा मोठा फटकाला मॅच बनू शकते। त्यामुळे आता मात्र सत्य परिस्थितीमध्ये असं आहे शेवटचं षटक, त्यामध्ये अवघे 3 चेंडू मिळतील आणि त्यामध्ये बनवायचे आहे तुम्हाला तब्बल 14 धावा। 3 चेंडू 14 धावा। स्ट्राइक एंडला खेळाडू तन्मय, गोलंदाज जितू मोकल यंगस्टार गोलंदाज। 3 मध्ये 14 थांबवायचे आहेत। चिरनेर महागणपती स्वर्गीय बाजीराव परदेशी स्टँड या ठिकाणी पाहतो, त्यांच्या नावानं स्टँड सुद्धा आहे आणि आज हा संघ मैदानामध्ये आहे। चांगली गोलंदाजी विवेक हतनळकरच्या माध्यमातून सगळ्याच गोलंदाजांनी केली, परंतु कौतुक करेन मी या खेळाडूंचं ज्यांनी फलंदाजी अजूनपर्यंत मॅच सोडली नाही। का सोडायचे मित्र म्हणेन। 3 मध्ये 14 बनवायचे आहेत। पहिला बॉल, ओ स्लोवर बॉल लेग कटर, पहिला बॉल स्लोवर बॉल फेकला होता। काय गुणवत्ता आहे पहा, किती विश्वास आहे स्वतःवर। वुडलँड स्पॉटवर चेंडू फेकला, लेग ब्रेक चेंडू फेकला, आपल्या बोटामधली जादू दाखवली आणि थांबवलं फलंदाजाला त्याच ठिकाणी पॉपिंग क्रीज वर। अवघे 2 चेंडू आहेत, 2 मध्ये बनवायचे आहेत 14। मॅथमॅटिकली गणिताच्या भाषेमध्ये अशक्य आहे, परंतु क्रिकेटमध्ये शक्य अशक्य सगळं पॉसिबल आहे। लवर फुल टॉस बॉल ऑलमोस्ट यॉर्कर करून घेतला। चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय। 1 मध्ये 13 बनवायचे आहेत। त्या गोलंदाजाला अवघी एकच गोष्ट करायची आहे, लीगल बॉल फेकायचा आहे। इथून वाईट नो एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करायचं नाहीये। नाराज असतील खेळाडू, खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली होती। पहिल्या चेंडूपासून सुरुवात काय केली होती, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, इथून मागे वळूनच पाहिले नाही। परंतु 3 बॉलांची जी पॅनल्टी ना, त्याच्यामधला आत्मविश्वास या खेळाडूंचा नक्कीच कमी झाला पाहायला मिळतोय। अंतिम चेंडू, आणखीन एक स्लोवर बॉल पिक केला नक्कीच, परंतु इथे मात्र मॅच कमवलेले आहे। विन झालाय संघ या ठिकाणी स्वर्गीय बाजीराव परदेशी यांचा संघ या ठिकाणी पाहतो, ज्यांच्या माध्यमातून आज ज्यांच्या नावाने संघ खेळला जातोय। विन आणि लॉस दोन्ही संघाच्या या ठिकाणी आपण पाहतो, विनिंग आणि लॉस, विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं या ठिकाणी कौतुक करेन मी। चांगला खेळ, पॅनल्टी सुद्धा त्यांनी सहजगत्या घेतली, काही गोष्टी सांगितल्या। खऱ्या अर्थानं उशीर का कारणास्तव झाला, काय खेळाडू अनुपस्थित होते, परंतु मित्रांनो स्पर्धा मोठी आहे। लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज सुद्धा केले जाते। मॅन ऑफ द मॅच, पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो या ठिकाणी ऑफिशियल अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर प्रतीक दादा आपण कृपया आपल्या शुभपवित्र असते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे, ज्याच्या बॅट मधून सुद्धा धावसंख्या पाहिला आणि गोलंदाजीमध्ये अक्षरशः ज्या गोलंदाजाने या घरच्या मैदानावर आग ओतली
असा विवेक हातनोळकर ठरतो या सामन्याचा शिल्पकार, अर्थातच पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. चला यायचं आहे विवेक हातनोळकर. आय विल रिक्वेस्ट टू कम टू द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. यायचं लगेच आणि आपले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचं आहे. विवेक सोबत आपण चर्चा सुद्धा साधणार आहोत. घरच्या मैदानावर आहात खऱ्या अर्थानं. सगळे